नमस्कार, आपण पाहत आहात तेजवार्ता न्यूज। आज कडा शहरात लोकसभेची निवडणूक शांततेत पार पडली। सर्व देशाने आदर्श घ्यावा अशी ही कडा शहराची निवडणूक नंतरची एक परंपरा आहे। निवडणूक झाल्यानंतर सर्व पक्षाचे प्रमुख नेते व कार्यकर्ते तेथेच मतदान केंद्राच्या बाहेरच्या आवारात बैठक घेतात। सर्व पक्षाचे नेते आपले मनोगत व्यक्त करून निवडणूक काळात झाले गेले ते विसरून पुन्हा सर्वजण एकत्रित आनंदाने राहतात। पहा हा खास रिपोर्ट। तसेच कडा शहराचे प्रथम नागरिक अनिल तात्या ढोबळे यांचा आज 46वा वाढदिवस होता। अनिल तात्या ढोबळे यांना तेजवार्ता न्यूज चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, आपण पाहत आहात तेजवार्ता न्यूज। संपूर्ण देशाने आदर्श घ्यावा असं कडा शहराचा आदर्श आहे। निवडणुकीत झालेले हेवेदेवे विसरून इलेक्शन झाल्याबरोबर सर्व कार्यकर्ते एका ठिकाणी बसतात व एकोपाने राहतात। झाला गेलेला वाद विसरतात। याविषयी बोलणार आहेत वंचित आघाडीचे ठकारामजी दुधाळ। 18/4/2019 रोजी कडा गावामध्ये लोकसभेची निवडणूक शांतमय व्यवस्थित शांततेत पार पडलेली आहे। सर्व पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आनंदाने व सगळ्याचा उत्साह चांगला असल्यामुळे हे सगळी निवडणूक कोणताही गालबोट न लागता सगळी व्यवस्थित पार पडलेलं आहे। आणि कडा गावाचं भूषण हे प्रत्येक इलेक्शनला प्रत्येक कुठल्याही कार्यक्रमामध्ये सर्वजण एकत्र येऊन सगळं आनंदमय वातावरणात सगळ्या गोष्टी आणि इलेक्शन पार पडले त्याच्याबद्दल माझ्या भारी बहुजन वंचित आघाडीच्या वतीने सर्वांना शुभेच्छा व धन्यवाद एवढं बोलून थांबतो। बीड लोकसभेची निवडणूक या ठिकाणी आपल्या कडा गावामध्ये शांततेत पार पडली। सर्वप्रथम मी आपल्याला कडा गावातल्या सर्व बूथवर सगळ्यांना बहुतेक माहिती असेलच, पण तरी पण मी सांगतो, आपल्या कडा गावामध्ये 9092 असं एवढं मतदान होतं। त्यापैकी 5836 मतदान हे सगळ्या बूथवर 9 बूथवर मिळून 5836 मतदान झालं आहे। आणि त्याची पर्सेंटेज टक्केवारी जर म्हटलं तर 64.17 ही एवढी मोठी पर्सेंटेजमध्ये झालेली आहे। सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपण ही निवडणूक शांततेत आणि व्यवस्थित पार पडली। सगळ्यांनी मतदान भरपूर आणण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांनी आपापल्या पक्षासाठी मिळवण्याचाही प्रयत्न केला। अण्णांचं, रवी काकांचं यांचं खूप प्रचंड प्रेम माझ्यावर आहे, त्यामुळे बद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो। कारण कुठलीही निवडणूक असली तर केंद्रबिंदूवर कोणीतरी असतं, तसं मी असतो। मला त्याचा आनंद वाटतो, सगळेजण माझ्यावर प्रेम करतात, ते प्रेम असंच राहावं, पण जास्ती वृद्धी व्हावी, गोड असावं असंही वाटतं कधी कधी। अण्णा हे आमच्या वडिलाचे मित्र आहेत, त्यामुळे त्यांची प्रत्येक गोष्ट शब्द फुलं हे आम्ही एक मार्गदर्शन म्हणून घेतो। त्यामुळे त्यांच्या बोलण्याचं फुलच मानतो ना, कारण त्यांचा आम्हाला कधीच राग येत नाही। त्यांना आला तरी आम्हाला येत नाही। आणि खरोखर खूप शांतता झाली गेल्या अनेक वर्षात। भवनदादा असतील, सुभाष अण्णा असतील, रवी पाटील असेल, हे सगळ्या लोकांनी एक वेगवेगळी परंपरा मागच्या लोकांनी घालून दिली। म्हणूनच आपण ती सगळी परंपरा चालवतो की आपण शांतता सगळेजण एकत्रित हो या ठिकाणी बोलतो। आपल्या गावचे तरुण तडफदार असे सरपंच अण्णांनी जरी 64 म्हणले असेल तर त्याच्या अण्णांचा प्रत्येक शब्द खरा म्हणायचा नाही, तो उलटा करायचा असतो। तर त्यामुळं त्या 64चं आपण उलटं जर केलं तर 46 होतंय आणि 46 असावेत असं मला वाटतं, पण तसं दिसत नाही, ते कमीच वाटतात। असे तरुण तडफदार सरपंच यांना आपण खूप खूप वाढदिवसाच्या या ठिकाणी शुभेच्छा देऊ। त्यांच्या हातून कडा गावासाठी खूप चांगलं काम हो अशी परमेश्वर ऋषांनी प्रार्थना करू। आता सगळेजण आपण एकत्रित झालो, सगळेजण मिळून हा गावाचा गाडा विकासाचा त्यांच्या नेतृत्वाखाली नेऊ 5 वर्ष तरी, पुढे आपण बघू काय करायचं ते। अशा या नेत्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचा वाढदिवसाचा पुढे काय कार्यक्रम ठरलेला असेल ते सांगतील। आज कडा शहराचे प्रथम नागरिक अनिल तात्या ढोबळे यांचा वाढदिवस आहे। त्यानिमित्त तेजवार्ता न्यूज चॅनल व सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। बीड लोकसभा मतदारसंघाची आपले निवडणूक होत आहे, याकरता सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रथमतः माझा या ठिकाणी आज वाढदिवस आहे, सर्वांनी साजरा केला त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आपल्या गावाची परंपरा आहे, कुठलंही गालबोट न लागता शांततेत आपण निवडणूक पार पाडतो। आणि आपल्या गावाचा आदर्श बीड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात आपण आदर्श घालून देतो। असंच आदर्श आपण चालू ठेवा। इथून पुढे कोणतीही निवडणूक असो, आपल्या गावातले हेवे दावे बाजूला ठेवून आपण या ठिकाणी एकजूट होऊन आपल्या गावचा विकास करावा अशी आपण सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। कडा गावचे ज्येष्ठ नेते आणि आपण त्यांना सगळेजण काय
भीष्मपिता म्हणलं तरी हरकत नाही आणि आता आपण त्यांना वयोवृद्ध तपवृद्ध असं जरी म्हणलो तरी हरकत नाही. आणि असे आमचे अण्णा ज्यांचे सगळ्यांना मार्गदर्शन करतात ते आज आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन शंकर देशमुख यांची एक राजकारणाची स्टाईल आहे की मात्र माणसाला पुढं काढताना आणि मोठं माणूस म्हणून शेवटचं भाषण करायचं. चलतं असतं राजकारणात, ऐकून घ्यायचं. शेवटी माणूस राजकारणात किती मोठं झालं कर्तृत्वाने मोठा असतो, जो तो आपल्या कर्तृत्वाने मोठा असतो. आजचं राजकारण जर पाहिलं तर आज ह्या कडा गावामध्ये एवढं मोठं इलेक्शन होत असताना सुद्धा गट तट न होता सर्व एकोपाने लढतात, सगळे एकमेकाचे मतभेद विसरून जातात. माझं चुकलं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो की अनिल ढोबळे यांचा आज मी 64वा वाढदिवस मी आपण मोठ्या मनाने साजरा करतो. बोलतात त्याच्या जसं शरद पवार समजायचं होतं ना, अनिल ढोबळे यांचा आज 46वा वाढदिवस, बरोबर 46वा वाढदिवस आज सगळ्या मोठ्या मनाने सगळ्यांनी साजरा केला. आणि अनिलने सगळ्याला सांगितलं नाही की आज माझा वाढदिवस आहे, कारण जर सांगितलं असतं तर त्याला खूप त्रास झाला असता. आणि अनिल फार चिकटा माणूस आहे. अनिल हा फार राजकारणामधला चिकट्या माणूस आहे, उपाय काढतो. त्याला जर वाटलं की आपण वाढदिवस साजरा करतो फार मोठं होईल. या इलेक्शन लढत असताना सुनील नाथ हा माझा पुतण्या आहे. हे इलेक्शन लढत असताना सुनीलने मला सांगितलं की अण्णा मला मदत केली पाहिजे, पण सुनील अजिबात जमणार नाही. हे तुला मी मागच्या राजकारणाला ग्रामपंचायत मदत केली, ते राजकारण वेगळं होते, राजकारण वेगळे देशाचं राजकारण आहे, तुझं राजकारण वेगळं, हे राजकारण तू तुझ्या ताकदीला लढवतो, मी माझ्या ताकदीला लढतो. त्यानंतर करताना सुनील सुद्धा त्याच्या ताकदीने राजकारण लढला. अभिनंदन करतो की 2 आमदार समोर असताना सुद्धा त्यांनी त्याच्या ताकदीने राजकारण काढलं. माझा पुत्या म्हणून मी म्हणजे त्याची स्तुती करीत नाही, पण राजकारणामधले मतभेद विसरून सुद्धा त्यांनी त्याची थोडीफार होण्याची चुणू दाखवली. ही चुणू दाखवत असताना त्यांनी सुद्धा समाजाचं काम करून तुझं राजकारण वाढव. समाजाचं राजकारण पैसे इकडे तिकडे होत असताना या राजकारण करायचं नसतं. ज्यावेळेस समाजाचं आपण काम करतो, समाजातून तू मोठा होतो, 100% आम्ही तुला सहकार्य करण्याचा प्रयत्न मी माझ्यापर्यंत करण्याचा प्रयत्न करेल तुझ्या पुरता. ऐकून घ्या. आणि हे राजकारण माझं आज बबनराव नरवडे माझ्याबरोबर होते, हे सगळे फॅमिली माझ्याबरोबर होते. आणि आमचा हे आपला शंकर देशमुख हे सुद्धा राजकारण करत असताना शंकरने खूप चांगलं राजकारण करतो. 100% मी शंकरच्या बरोबर बोल, कारण राजकारणापुरतं राहील. आपलं गाव आणि आपलं गाव आपण आपल्या सगळ्यांनी सांभाळायचं, आपल्या गावाचं राजकारण आपल्या सगळ्यांनी विसरायचं, गावचा विकास कसा होईल हे सगळं आपण पाहतं. गावचा विकास होत असताना सगळ्यांनी प्रत्येकाने आपलं राजकारण बाजूला ठेवून गावचा विकास कसा होईल हे सगळं ठेवलं पाहिजे. आता आमचं उतारवय झालं. 2000 लोकसभा मतदारसंघाची जी निवडणूक आमच्या गावात व्यवस्थितरित्या आणि काही कुरबुर न होता पार पडली. त्याच्यात पूर्ण गावकऱ्यांनी आम्हाला म्हणजे सहकार्य केलं, तसेच निवडणूक अधिकारी यांनी सहकार्य केलं. आणि आमच्या गावात दिवसभर थोडं काही झालं तरी मतदान झाल्यानंतर आम्ही सारे एकोपाने ज्येष्ठ मंडळीच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली चहा पिऊन म्हणजे गोड करतो. त्याच्यामुळं जे आज मतदान शांततेत पार पडलं त्याचं आम्ही आमच्या गावातील ज्येष्ठांना पण तेवढंच म्हणजे महत्त्व देतो. त्याच्यामुळं ही इलेक्शन पार पडतं. आणि ज्या मतदारांनी आम्हाला मतदान करून सहकार्य केलं त्यांचे पण आभार मानतो. आमचे सहकारी रवींद्र काका ढोबळे, ज्ञानेश्वर चौधरी, तसेच BJPचे कार्यकर्ते आम्ही साऱ्यांनी एकमेकांना व्यवस्थितरित्या मतदान करून घेतले. त्याच्यामुळं कसलाही वाद निर्माण झालेला नाही. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकसभेचं इलेक्शन होतं. आज आपल्या गावामध्ये प्रत्येक इलेक्शनप्रमाणे आपल्या गावची जी प्रथा आहे की दिवसभर मतदानात ज्यांनी त्यांनी आपापल्या पार्टीला मतदान कसं होईल हे पाहायचं, परंतु वादविवाद कधीही होत नाही. आणि मी तर म्हणतो आपल्या बीड जिल्ह्यात नाही, मी म्हणतो महाराष्ट्रात असं एकही गाव नसेल की त्या ठिकाणी मतदान संपल्यानंतर आपण सर्वजण एकत्र बसून चहा पाणी घेऊन एकदम म्हणजे असं किरकिर भानगडी न करता सर्व आनंदात पार पडतो. त्यामुळं आपल्या सर्वांचे मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि विशेष करून जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा खूप मेहनत, चांगल्या प्रकारचं काम आज दिवसभर केलेलं आहे, तर त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. आणि विशेष करून एवढं ऊन असताना सुद्धा पोलीस यंत्रणा ही दिवसभर उन्हातानात, आपण तरी कुणी एजंट आज सावलेलं राहायचो, पण त्यांनी उन्हातानात आपल्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यांचेही मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. आज बीड लोकसभाचे इलेक्शन कडा येथील
कडा येथे सर्व म्हणजे भाजप पक्ष, रासप, मित्र पक्ष, बहुजन, वंचित विकास आघाडी, राष्ट्रवादीचे उमेदवार आमच्या राष्ट्रवादीत आहेच. सर्वांनी एकत्र म्हणजे सगळ्यांनी एकत्रित मतदान जे झालेले आहे, म्हणजे कुणी काय वादविवाद काही झालेला नाही. शंकरराव आता म्हणजे बराच वेळ बोलत होते, पण शंकरराव सुद्धा थोड करतात पण बारीक करतात, पण तसा काही त्याचा काही इतर त्रास होत नाही. मोठा काही उपद्रव होतो त्यांच्याकडून, थोडा लहान होतो बरं का. सर्वांनी एकत्रितरित्या आपल्या कडा इथे नेहमीच आनंदाने पार पाडलेला जातो. त्यामुळं सर्व कडा येथील जनतेस शुभेच्छा देतो, थांबतो. आज बीड लोकसभा मतदारसंघाची जी निवडणूक आपल्याकडे झाली, त्यामध्ये कडा गावातून 64.17 इतकं मतदारांनी उत्साह दाखवला आणि मतदान झालं. तर उन्हाचा तडाखा आणि सुरुवातीला निवडणूक जाहीर झाल्यानंतर जी परिस्थिती वाटत होती की मतदारांचा इतका उत्साह राहणार नाही, असं काही झालं नाही. प्रत्येक वेळीच्या तुलनेत लोकसभेसाठी 67-68% मतदान होतं. तर हा मतदानाचा टक्का 1-2 टक्क्यांनी घसरला. पण जी कडा गावातल्या लोकांनी सगळ्यांनी मिळून जे सगळ्यांना सहकार्य केलं आणि गोडी गुलाबीनं ही आजचा दिवस पार पाडला, ही गावची परंपरा त्यांनी राखली, त्याबद्दल मी सगळ्यांचं म्हणजे पहिल्यांदा गावकऱ्यांचं आभार व्यक्त करतो. त्यानंतर ज्या जुन्या पिढीने नव्या पिढीला काहीतरी देऊन जायचं असतं, तर ते देण्याचं काम या गावचे माजी सरपंच बबनदादा नलावडे आणि माजी उपसरपंच सुभाषरावचे नाथ अण्णा या दोघांनी जी चांगली गोष्ट आम्हाला शिकवून गेले की राजकारणात या जोडगोळीतून हे शिकलो की राजकारणात पॉवरमध्ये सक्रियमध्ये असताना की त्या दिवसापुरतं फक्त राजकारण करावं, जे कायम राजकारण न करता समाजकारण करावं. आणि ते करत असताना सुद्धा वैयक्तिक हेवेदाव्यापर्यंत ते कधी गेले नाही आणि ते गेले नाहीत म्हणून आम्हाला जाता येत नाही. तो पायंडा त्यांनी पाडला नाही. कदाचित इतर ठिकाणासारखा जर त्यांनी तो त्यावेळेस पाडला असता तर आज आम्ही सुद्धा वेगळ्या वळणावर असतो कुठंतरी. आमच्या वयाची पोरंही तशी असती, परंतु त्यांनी हा ठेवा आम्हाला चांगला दिलेला आहे. म्हणून मी पहिल्यांदा त्या दोघांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आम्हाला ही चांगली संधी त्यांनी दिली. चांगलं. ढोबळे यांचा आज योगायोगाने वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या दिवशीच ते आमच्यासोबत आहेत. आमच्या पक्षामध्ये त्यांचं योगदान आता या वेळेसपासून आहे भारतीय जनता पार्टीमध्ये. तर हा एक आम्हाला योगायोग चांगला लाभला असं आम्हाला वाटतं. वाढदिवसाबद्दल त्यांचं मी गावकऱ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो, त्यांचेही आभार मानतो. त्यानंतर ग्रामपंचायतच्या स्टाफचेही मी आभार मानतो. त्यानंतर इथं जे कर्मचारी नियुक्त केले होते त्या कर्माहून आम्हाला निवडणूक प्रक्रियेला काही त्रास होऊ दिला नाही, त्याबद्दल त्या बाहेरून आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे महसूल विभागाच्या मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. याचबरोबर इथं पोलीस मित्र जे आले होते, जे आलेले आहेत, त्या सर्व पोलीस मित्रांनी नियमांचं काटेकोरपणे पालन करून आम्हाला सर्वांना व्यवस्थितरित्या हाताळलं. कोणालाही त्रास होईल असं त्यांच्याकडून कोणतीही गोष्ट झाली नाही. याबद्दल त्या पोलीस मित्रांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यावेळी मदत केले गेले होते त्यांनीही बऱ्यापैकी. आता वार्डची रचना बदललेली होती, यावेळेस वेळेला हजर झाले. त्या पत्रकार मित्रांचाही मी आभार व्यक्त करतो. नंतर इथं जमलेल्या आणि या प्रक्रियेमध्ये सामील असलेल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि ही परंपरा अशीच यानंतर 100 वर्षे चालू राहावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. NDA is still a prestigious career option for today's youth. But many students fail because Maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, Maths is easy. Very easy. Thanks to Mr. Anis Kutti, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune.
This has happened because of his unconventional yet impactful, fun maths techniques, which he has termed Changumangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari, and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life, and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to have fear of maths, but after joining Anish classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anish classes. Anish classes, where maths is fun.